जगामध्ये व्यक्तिगत ग्रंथालय कुणाचे मोठे असेल? कोलंबिया युनिव्हर्सिटीने प्रमाणित केलेले विद्वान, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने प्रमाणित केलेले महापुरुष, जगाने प्रमाणित केलेले कायदेतज्ञ, भारतीय संविधानाचे पितामह, भारतीय रिझर्व्ह बँकचे निर्माता, इतिहासतज्ञ, ग्रंथराज, विश्वरत्न, महामानव, आधुनिक बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे राजगृह म्हणजे ज्ञानगृह जे दादर या ठिकाणी उभे केलेले आहे, ते ग्रंथालय एवढे मोठे आहे की जगामध्ये वैयक्तिक ग्रंथालय हे बाबासाहेबांचे मोठे आहे. आज तुम्ही पाहत असाल की लोक आपल्या सुखसुविधा पुरविण्याकरता आलिशान बंगले बांधतात. पूर्वीचे राजे रजवाडे राजे होते ते शीश महल, काचाचे महल, मोठे मोठे राजवाडे बांधत होते. कुणी कुणी तर आपल्या बायकोसाठी ताजमहल बांधली. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वामध्ये साजेल असे एक ग्रंथालय उभे केले, राजगृह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला भाकरी आणि ग्रंथ यामध्ये कोणचे पसंत आहे असा जर प्रश्न विचारला तर मी ग्रंथ पसंत करीन, कारण ग्रंथाने मला जगायला शिकविले. ग्रंथ हे बाबासाहेबांनी एवढे ग्रंथालय मोठे आहे की त्या ठिकाणी 50,000 पुस्तके आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना एकदा एका ग्रंथाची गरज होती. ते पुस्तक बाबासाहेबांना भेटत नव्हते. तर ते बाबासाहेबांना कळाले की ते पुस्तक प्रबोधकार ठाकरे यांच्याकडे आहे. तर बाबासाहेबांनी त्यांना कळाल्यानंतर त्यांनी प्रबोधकार ठाकरे यांना निरोप पाठवला. निरोप पाठवल्यानंतर प्रबोधकार ठाकरे लगेच राजगृहावर आले व बाबासाहेब म्हणले, केशवराव, मला जे पुस्तक पाहिजे होते ते तुमच्याकडे आहे, ते मला द्या, मी तुम्हाला वाचून परत करेन. तर प्रमोदकार ठाकरे हे घाबरले, कारण त्यांना माहिती होतं की बाबासाहेबांचं ग्रंथालय किती मोठे आहे. कारण या ग्रंथालयाच्या महासागरात माझं पुस्तक गेलं तर मला भेटणार नाही. म्हणून प्रमोदकार ठाकरे बोलले की बाबासाहेब, मला 1 आठवडाभर या राजगृहावर राहायला परवानगी द्या. तर बाबासाहेब म्हणले, काय केशवराव, हे तुमचंच राजगृह आहे, तुम्ही आनंदाने खुशाल राहा, पण मला पुस्तक भेटेल ना? तर प्रमोदकार ठाकरे बोलले, होय बाबासाहेब. तर ते पुस्तक प्रमोदकार ठाकरे यांनी राजगृहावर 1 आठवडा राहून स्वतःच्या
हस्त अक्षरामध्ये बाबासाहेबाला ते पुस्तक लिहून एका आठवड्यामध्ये दिलेलं आहे. बाबासाहेबाचे ग्रंथावर एवढे प्रेम होते असा व्यक्ती ह्या जगामध्ये कोणी नाही. जे ज्ञानगृह म्हणजे राजगृह जे बाबासाहेबांनी बांधलेले आहे ते 1930 साली बाबासाहेबांनी त्याची पायाभरणी केलेली आहे. त्या पायाभरणीमध्ये बाबासाहेबांनी तांब्याची भांडी 4 घेतलेली आहेत. त्या तांब्याच्या भांड्यामध्ये रमाईची सही, बाबासाहेबांची सही आणि त्या काळची जी नाणी होती त्या तांब्याच्या भांड्यामध्ये टाकून 4 कोपऱ्यामध्ये 4 भांडी टाकून बाबासाहेबांनी त्याची पायाभरणी केलेली आहे. आणि ते ग्रंथालय बाबासाहेबांचे 1933 साली ते काम पूर्ण झालेले आहे. आणि त्या राजघराचे आर्किटेक्ट जो नकाशा तो बाबासाहेबांनी स्वतः काढलेला आहे. जय भीम, नमो बुद्धाय.